नमस्कार, मी आबासाहेब होळकर. आज तो चालूच नाही. तर आजच्या मीटिंगचे आपल्या जिवलगचे सर्व सदस्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजचे वक्ते डॉक्टर शिवदेव डॉक्टर माननीय शिवदेव डॉक्टर यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो. मी डॉक्टर शिवदेवना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावे. वाढदिवसांबद्दल श्री वसंतराव हिंसे यांचा वाढदिवस 1 तारखेला नाही आले. त्यानंतर रंजनाताई आणि जितेंद्र पाटील यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यांचं पण शुभचिंतन ते पण आले. पुढच्या मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की लहानपणी आपण माउंट एव्हरेस्ट हे नाव ऐकलेलं आहे. त्यावेळेस कुठे आहे लोकेशन वगैरे साधारण आपल्याला माहिती असतं. आणि पण प्रत्यक्षात डॉक्टर शिवदेव सरांनी तो वृत्तांत जो आहे ते आपल्याला सांगणार आहे. तो वृत्तांत म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्प वृत्तांत शिवदेव सर सांगणार आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. अध्यक्ष आबासाहेब, सचिव प्रज्ञाताई आणि माझ्या जिवलग मित्र मैत्रिणींनी, आज कदाचित आवाजाने दगा दिला तर मला क्षमा करा. सुदैवाने माईक सिस्टीम चालू आहे, त्यात समाधान आहे. या ट्रेकचं वर्णन करायचं झालं तर मराठीत अनेक म्हणी आहेत. आईचे दूध आठवणे, प्राण कंठाशी येणे, जीव नकोसा होणे, अशा या सगळ्या म्हणींची आठवण करून देणारा हा ट्रेक आहे. आणि तरीही वारंवार हजारो लोक जगभरातून या ट्रेकसाठी जात असतात. याच्या पाठीमागचं काय रहस्य आहे ते या ट्रेकची दृश्य पाहायला गेल्यानंतरच आपल्याला कळतं. तर अनेक दिवसापासून ही इच्छा होती की जगातलं सर्वोच्च शिखर जे माउंट एव्हरेस्ट आहे तिथपर्यंत आपल्याला जरी जाता आलं नाही तरी कमीत कमी दुधाची तहान ताकावर भागवतात तसं ते एव्हरेस्टच्या पायथ्यापर्यंत तरी जाऊन यावं. आणि तो योग गेल्याच वर्षी जुळून आला. आमच्या नाशिकच्या सगळ्या डॉक्टर मंडळींचे जे ट्रेकिंगचे अनभिषिक्त सम्राट आहेत ते डॉक्टर सुनील वर्तक गेल्या वर्षी मला म्हणाले की मी एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक ऑर्गनाईज करतो आहे आणि तुमचं नाव घेतलं आहे. अर्थातच मला अत्यानंद झाला. परंतु घी देखा परंतु बडगा नाही देखा अशी जी मराठीत म्हण असते, या ट्रेकसाठी थोडीशी पूर्वतयारी देखील करावी लागते. आणि दुर्दैवाने पाहिजे तशी पूर्वतयारी ही आमच्यापैकी कोणाकडूनच झाली नाही. त्यापैकी 2 मंडळी जी होती त्यांना मात्र रोज पांडवलेणं चढण्याचं व्यसन लागलं. आणि काही दिवसांनी ते व्यसन इतकं वाढलं की ते रोज 2 वेळा पांडवलेणं चढायला लागले. तर आता ती मंडळी दिसतीलच आपल्याला या सगळ्या प्रेझेंटेशन मध्ये. तर आता या एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या मोहिमेच्या वृत्तांताला मी सुरुवात करतो. ट्रेकवरचं कुठलंही प्रेझेंटेशन म्हटलं
तरी आपल्या सगळ्या मराठी माणसांचं जे आद्य दैवत आहे त्याचं स्मरण केल्याशिवाय ते प्रेझेंटेशन पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा आपण आपल्या महाराष्ट्राचं आद्य दैवत शिवप्रभूंचं स्मरण करूया. हे शिवप्रभू एव्हरेस्टच्या पायथ्याशी देखील पोचलेले आहेत. पुण्याच्याच एका संस्थेने ही मूर्ती गोरक्षेप नावाचा जो कॅम्प आहे म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या जस्ट खाली तिथे ही मूर्ती बसवली आहे. मूर्ती फारशी सुबक नाही, फार मोठी देखील नाही. खरं सांगायचं झालं तर सांगितल्यानंतरच कळतं की शिवाजी महाराज यांची मूर्ती आहे, परंतु तिच्या मागची भावना महत्वाची आहे. आणि आपला हा जो आवडता राजा आहे त्याचे खरे वारस आपण नसून तिथे या एव्हरेस्टच्या परिसरात वावरणारी जी शेर्पा मंडळी आहेत तेच शिवाजी महाराजांचे खरे वारस आहेत. कसे ते आपल्याला या प्रेझेंटेशन मध्ये यापुढे कळणार आहे. हिमालय हा पर्वत आहे त्याविषयी काही विशेष सांगावं असं नाही. अगदी महाकवी कालिदासाच्या प्रतिभेला देखील या पर्वताने भुरळ घातलेली आहे. आणि कालिदासाचे जे मोठं काव्य आहे कुमार संभवम त्याच्या सुरुवातीच्याच ह्या ओळी आहेत. अस्त्युत्तरस्याम दिशि देवता आत्मा हिमालयो नाम नगाधिराज. आणि खरोखर हा जगातील सगळ्या पर्वतांचा राजा आहे. कसं ते आपण पाहूया. जगामध्ये 7 खंड आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या प्रत्येक खंडामध्ये लहान मोठ्या उंचीचे पर्वत आहेत. आणि त्यातील काही पर्वत शिखर ही खरोखर उंच आहेत, परंतु हिमालयाच्या पासंगाला देखील ती पुरत नाहीत. 7 समिट्स म्हणून ज्याला म्हणतात त्यापैकी आशिया खंडातलं सगळ्यात उच्च समिट म्हणजे आपलं एव्हरेस्ट आहे. त्याचप्रमाणे युरोप, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका ही उरलेली जी 6 खंड आहेत त्यांच्यामध्ये देखील सर्वोच्च शिखरं आहेत. आणि त्या शिखरांवरती देखील मोहिमा काढून ती शिखरं सर करतात. आणि 7 शिखर जो सर करतो त्याला 7 समिटर्स अशी पदवी मिळते. तर आता ही 7 समिट्स कुठली आहेत? याच्यापैकी हिमालयामध्ये आपलं एव्हरेस्ट शिखर आहे. आणि बाकीची जी सगळी शिखरं आहेत ती सगळी इतर खंडांमध्ये आहे. एव्हरेस्टची उंची आहे 8,848 मीटर. आणि त्याच्यानंतरचं जे शिखर आहे दक्षिण अमेरिकेतलं त्याची उंची आहे फक्त 6,962. देनाली म्हणून नॉर्थ अमेरिकेचं जे शिखर आहे ते आहे 6,194. त्यानंतर किलिमंजारो 5,892. अर्बस म्हणून युरोपातलं आल्प्सचं जे शिखर आहे त्याची तर केवळ 5,442. आणि अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया. तर आल्प्स पर्वत जिथे संपतो तिथे हिमालय सुरू होतो असं म्हणतात. आणि युरोपामधून कोणीही माउंटेनियर आला तरी त्याला हे वाक्य सुचवलं जातं की तुमचा आल्प्स जिथे संपतो तिथे आमचा हिमालय सुरू होतो. 8,000 मीटर्सच्या वरच्या उंचीची जी 14 शिखरं जगामध्ये आहेत ती सगळीच्या सगळी हिमालयामध्ये आहेत. आणि त्याच्यापैकी बरीचशी शिखरं ही एव्हरेस्टच्या आजूबाजूलाच गोळा झालेली आहेत. नंबर 1 एव्हरेस्ट, नंबर 2 K2 जे सध्या पाकिस्तानमध्ये गेलेलं आहे काराकोरम रांगेमध्ये. त्याच्यानंतर नंबर 3 आपल्या सिक्कीम मध्ये आहे कांचनजंगा. नंबर 4 आहे ल्होत्से, तो एव्हरेस्टचा शेजारी आहे. तर अशा प्रकारे मकालू हे एव्हरेस्ट पासून थोडस उत्तर पूर्वेला आहे. आणि बाकीची सगळी शिखरं ही आजूबाजूला पसरलेली आपल्याला दिसतात. आता चढाईच्या दृष्टीने एव्हरेस्ट हे जगातलं सगळ्यात कठीण शिखर नाही. चढाईच्या दृष्टीने ह्याच्यातली काही शिखरं जी आहेत ती एव्हरेस्ट पेक्षा देखील कठीण आहेत. K2 जास्त कठीण आहे.
अन्नपूर्णा जास्त कठीण आहे, कांचनजंगा जास्त कठीण आहे. म्हणजे मृत्यूचं प्रमाण जर आपण पाहिलं तर कांचनजंगा आणि अन्नपूर्णा ह्या 2 शिखरांवरती मृत्यूचं जे प्रमाण आहे ते जवळजवळ 30% आहे. म्हणजे जर 3 मोहिमा जर ह्या शिखरांवरती गेल्या, अन्नपूर्णा किंवा कांचनजंगावर 3 मोहिमा गेला, तर त्यापैकी फक्त 2च मोहिमेतले सर्वजण परत येतात आणि एका मोहिमेतला एक तरी माणूस तिथे गमावला जातो. तर असं हे अत्यंत खडतर आणि तितकंच मोहक असं विश्व आहे. त्या विश्वाला सुरुवात कुठे होते तर गेल्या शतकामध्ये म्हणजे 20व्या शतकामध्ये एव्हरेस्टच्या चढायांना सुरुवात झाली आणि ही सुरुवातीला ब्रिटिश गिर्यारोहकांनीच सुरुवात केली, परंतु ती काही लगेच यशस्वी झाली असंही काही नाहीये आणि त्याला यशस्वी व्हायला देखील जवळजवळ 30-40 वर्षाचा कालखंड लोटावा लागला. सर जॉन हंट यांच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड आणि नेपाळ ह्या दोघांची मिळून जी यशस्वी मोहीम झाली त्यापैकी एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारे पहिले मानकरी होते न्यूझीलंडचे एडमंड हिलरी आणि आपल्या नेपाळचा शेर्पा तेन्सिंग. 29 मे 1953 रोजी मानवाचं पाऊल पहिल्यांदा एव्हरेस्टच्या शिखरावरती पडलं. आतापर्यंत एकंदर 6664 व्यक्तींनी एव्हरेस्टवरती पाऊल ठेवलेले आहे. यापैकी काहींनी अनेक चढाया केलेल्या आहेत. एका शेर्पाने तर 29 चढाया केलेल्या आहेत. कामी रीता शेर्पा नावाच्या एका शेर्पाने. हा आता सध्यापुरता तरी विक्रम आहे. त्यापैकी भारतीय व्यक्तींच्या चढाया जवळजवळ 544 आहेत आणि एव्हरेस्टवरती एकंदर आतापर्यंत डिसेंबर 23 पर्यंत मृत्यू झालेले आहेत ते आहेत 330. म्हणजे तसं पाहायला गेलं इतर पर्वतांच्या मानाने एव्हरेस्टचा डेथ रेट जो आहे तो कमी आहे, परंतु एव्हरेस्टवर खूप जास्त प्रमाणात चढाया झाल्यामुळे तो आकडा जास्त दिसतो. आता हा डेथ रेट कशामुळे असतो तर अनेक कारणामुळे असतो. त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणं आणि माउंटन सिकनेस होणं हे एक प्रमुख कारण असतं. तर माउंटन सिकनेस हा एक भयानक प्रकार आहे. तो कोणाला केव्हा होईल याची काही गॅरंटी देता येत नाही. म्हणजे शारीरिक दृष्ट्या अतिशय सक्षम फिट असलेल्या माणसाला देखील माउंटन सिकनेस होऊ शकतो. आमच्या टीम मध्ये एक 23 वर्षाचा मुलगा होता, त्याला माउंटन सिकनेस झाला आणि त्याला हेलिकॉप्टरने रेस्क्यू करून परत आणावं लागलं आणि 70 वर्षासारखी माझ्यासारखी मंडळी मात्र शेवटपर्यंत टिकून राहिली. तर हे अतिशय अनप्रेडिक्टेबल आहे. त्याच्यात फिजिकल फिटनेसचा संबंध नाही, वयाचा संबंध नाही किंवा तयारीचा संबंध नाही. ज्याला व्हायचा तो होतो, पण एकदा झाला की तो घातक असतो. त्याच्यामध्ये तीव्र डोकेदुखी होते, तर मळमळ होते, उलट्या होतात, पल्स रेट वाढतो, श्वासाची गती वाढते आणि ऑक्सिजन जर नाही मिळाला किंवा जर योग्य वेळेमध्ये त्या व्यक्तीला खाली आणलं नाही तर मृत्यू देखील होऊ शकतो. माउंटन सिकनेसची ट्रीटमेंट काय? फक्त एकच ट्रीटमेंट आहे की त्या व्यक्तीला उंचीवरून खाली आणणे आणि तिला पुढे जाऊ न देणे कुठल्याही परिस्थितीमध्ये. तर मग आता ही दुधाची तहान ताकावर भागवायची म्हणून आम्ही ही मोहीम आयोजित केली आणि या मोहिमेमध्ये बरेचसे मेडिकल कॉलेजचे मित्र आणि इतर काही मित्र असे मिळून एकंदर 23 सदस्य सहभागी झाले. आमच्या या ग्रुपचं नावच आम्ही 23 इडियट्स म्हणून ठेवलं होतं आणि जी गुगल ड्राईव्ह आहे तिचा पासवर्ड पण असा 23 इडियट्स म्हणून केलेला होता. आणि खरोखर हा एक प्रकारचा पागलपणाच आहे की आपण चांगलं इथे मजेत जगतो आहोत आणि तिथे थंडीमध्ये मरायला जायचं, हातपाय तोडून घ्यायचे. त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं पागलपणच लागतं आणि ट्रेकर मंडळी असतात त्यांच्यामध्ये ते असतं, म्हणून ते वारंवार अशा प्रकारच्या मोहिमा
करत असतात. आता ही सगळी बहुतेक डॉक्टर मंडळी येतात, कारण डॉक्टर लावलेलं नाही आहे, परंतु अगदी 2-3 व्यक्ती सोडल्या तर बहुतेक सगळी BJ मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत. आणि यांचे या पागल शिरोमणी या सगळ्यांचे अनभिषिक्त नेते डॉक्टर सुनील बर्तू. आता आमच्या या ट्रेकिंग ग्रुपमध्ये इलेक्शन वगैरे हा प्रकार काही नसतो. गेल्या ते 25 वर्षापासून हेच ग्रुप लीडर आहे आणि कोणी त्यांचं हे पद हिरावून घेण्याचं धाडस पण करत नाही, तशी इच्छा पण करत नाही, कारण हे खूप जबाबदारीचं काम आहे. एवढ्या व्यक्तींना इतक्या खडतर प्रदेशामध्ये न्यायचं, त्यांचं मनोधैर्य टिकून धरायचं, त्यांच्यावर काही संकट कोसळलं ते ताबडतोब हँडल करायचं. या व्यक्तीच्या अंगामध्ये हे सगळे गुण आहेत, म्हणूनच त्यांना नेतेपद प्रदान केलेलं आहे. थोड्या वेळात ते येणार आहेत, त्यांच्या मातोश्री थोड्या वृद्ध आहेत, त्यांची ते सेवा करत असतात. ती आटपून आता आपल्या ह्या मीटिंगमध्ये ते सहभागी होणार आहेत, डॉक्टर वर्तक आणि त्यांच्या पत्नी. हे आपल्याला माहीत असेल कदाचित, डॉक्टर चंद्रकांत वर्तक प्रख्यात मराठी साहित्यिक होते, प्रोफेसर होते, त्यांचे हे चिरंजीव आहेत आणि व्यवसायाने हे डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजे स्किन स्पेशलिस्ट आहे. तर आता ह्या एव्हरेस्ट बेस ट्रेकचा हा नकाशा आहे बघा. आई बैठी. आता नुकतंच आमचे टीमचे सहकारी श्री अजय विजयन यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मी स्वागत करतो. अजय विजयन यांनी या संपूर्ण ट्रेकमध्ये मला सावलीसारखी साथ दिली. ते माझे रूम पार्टनर होते आणि प्रत्येक संकटामध्ये माझं मनोधैर्य त्यांनी उचलून धरलं, म्हणून मी त्यांचा ऋणी आहे. तर हा आहे आमच्या ट्रेकचा नकाशा. आता हा जो सगळा परिसर आहे ह्याला खुंबू रिजन असं म्हटलं जातं. म्हणजे नेपाळचाच हा भाग आहे, पण नेपाळचा जो दक्षिण भाग आहे त्याला तराई म्हणतात. त्याच्यानंतर एक बागमती नदीचं खोरं येतं आणि हा उत्तरेकडचा जो भाग आहे जो चायनाच्या सीमेला लागून आहे. आता हे एव्हरेस्ट ओलांडलं की चीन लागतो. एव्हरेस्टचा अर्धा भाग चायनामध्ये आहे, अर्धा भाग नेपाळमध्ये आहे. तर ह्या सगळ्या प्रदेशामध्ये हे विविध प्रकारचे ट्रेक्स दरवर्षी आयोजित केले जातात. हा संपूर्ण परिसर आहे, याला खुंबू परिसर असं म्हणतात. आणि या संपूर्ण डिव्हिजन मधला पाणी पुरवणारी जी नदी आहे तिला दूध कोशी असं म्हणतात. आता हा ट्रेक सुरू कुठे होतो तर आपण इथून विमानाने उड्डाण केलं तर पहिल्यांदा आपल्याला जे विमानतळ लागतं ते म्हणजे नेपाळची राजधानी असलेलं त्रिभुवन विमानतळ काठमांडू मधलं. काठमांडूला जाऊन आपण डेरे दाखल होतो आणि या ट्रेकची सुरुवात होते. पण एव्हरेस्ट अभी भी बहुत दूर है. काठमांडूला जरी तुम्ही पोहोचलात तरी अजून पुष्कळचा प्रवास शिल्लक असतो. काठमांडू पासून एक छोटस विमानतळ आहे, त्याचं नाव रामेछाप. तर काठमांडू ते रामेछाप हा प्रवास बसने करावा लागतो आणि मग रामेछापला एक छोटं 10 सीटर विमान असतं. या बाई आहे, नमस्कार. ती 10 सीटर छोटी विमानं जी आहेत ती तुम्हाला लुकला नावाच्या गावाला घेऊन जातात. हे लुकला नावाचं जे गाव आहे इथे तळाशी दिसते बघा, अगदी लुकला कदाचित तुम्हाला वाचता येईल छोटा अक्षर. हे या खुंबू रिजनचं प्रवेशद्वार आहे आणि सगळ्या ट्रेकची सुरुवात या लुकला पासून होते आणि मग लुकला पासून पुढे मग नामचे बाजार, नामचे बाजार पासून मग छोटी छोटी अशी गावं लागत जातात. टेंगबोचे, पांगबोचे, डिंगबोचे, पेरीचे, लोबूचे, गोरखशेप आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प. हा एव्हरेस्ट बेस कॅम्पचा राजमार्ग आहे. परंतु आम्ही थोडासा वेगळा मार्ग निवडला होता कारण तो मार्ग जास्त सिनिक होता, म्हणजे निसर्ग सौंदर्य त्या मार्गामध्ये जास्त होतं. तर इथे लुकलाला आम्ही उतरलो छोट्या विमानातून आणि ट्रेकला सुरुवात केली.
त्याच्यानंतर फागडिंगच्या नंतर नामचे बाजार. नामचे बाजार हे ह्या खुंबू रिजन मधलं सगळ्यात मोठं गाव आहे आणि शहरी सोयी सुविधा ज्याला आपण म्हणतो ते या नामचे बाजारला सांगतात. आणि याच्यानंतरचा सगळा जो प्रदेश आहे तो अत्यंत खडतर प्रदेश आहे आणि तिथे जसं जसं तुम्ही उंच उंच जाता तसं तसं सोयी आणि सुविधा ह्या कमी कमी व्हायला लागतात आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला विकत घ्यावी लागते कारण तिथे काहीच निर्माण होत नाही. पाणी मिळत नाही, वीज मिळत नाही. विजेसाठी सोलर पॅनेलचा ते उपयोग करतात आणि पाण्यासाठी त्यांना नदीचं पाणी जे आहे ते गोठलेलं असतं त्याच्यामुळे ते वापरता येत नाही. त्याच्यामुळे वाहून न्यावं लागतं पाणी आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही महाग असते. पाण्याची बाटली 500 नेपाळी रुपये. आता यातल्या यात समाधानाची भाग एवढीच आहे की 100 भारतीय रुपयाचे 150 नेपाळी रुपये होतात. त्यामुळे ते जरा आपल्याला बरं वाटतं की आपण खूप श्रीमंत झालो. पण ते पैसे इतके खटाखट जातात की त्या व्हॅल्यूला काही अर्थ उरत नाही. तर 500 रुपयाला पाण्याची बाटली म्हणजे नेपाळी रुपयामध्ये हिशोब सांगतो मी. 800 रुपयाला वायफाय एका दिवसाचं. मोबाईल चार्ज करायला 700 रुपये. कारण तिथल्या ज्या खोल्या आहेत त्याच्यामध्ये इव्हन लाईट सुद्धा जे आहेत ते सोलर पॅनेल वरून इलेक्ट्रिसिटी जनरेट केलेली जाते. म्हणजे सावरकरांना अंदमान मध्ये जशी कोठडी दिलेली असती तशी एक छोटीशी कोठडी, त्याच्यामध्ये 2 पॉट टाकलेल्या आणि वरती एक झिरोचा बल्ब. एवढ्या सुविधा तुम्हाला पुरवल्या जातात. आंघोळ बिघोळ हा प्रकार तुमचा लोकलाला संपतो. त्याच्यानंतर 10 दिवस काही अंगाला काही पाणी लागत नाही आणि कोणी आणून दिलं तरी ते अंगावर घेण्यासारखी परिस्थिती नसते. तर आम्ही हा रूट जो निवडला होता तो थोडासा वेगळा आणि निसर्गरम्य असा रूट होता. तर नामचे बाजार पर्यंत सगळ्यांचा रूट एकच असतो. त्याच्यानंतर आम्ही सनासा नावाच्या गावाला एक थोडासा वळसा घेतला आणि त्याच्यानंतर मग गोकियो नावाचं जे गाव आहे त्या गोकियोकडे निघालो. म्हणजे सनासाच्या नंतर मग पहिलं जे छोटंसं गाव लागतं गोंगला, होत्से, ही सगळी शेर्पा भाषेतली नाव आहे. ही शेर्पा भाषा जी आहे ती नेपाळी भाषेपासून खूप वेगळी आहे. खालचे जे नेपाळी लोक आहेत ते हिंदू आहेत आणि या खुंबू रिजन मध्ये राहणारे जे शेर्पा लोक आहेत ते बौद्ध आहेत. आणि हा बौद्ध धर्म त्यांना चीनकडूनच मिळालेला आहे. इथे नांगपाला नावाची एक पास आहे, खिंड आहे. तिथून अगदी 10-12 शतकांपूर्वी हे बौद्ध भिक्षू आले आणि त्यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि तिथे बौद्ध धर्म फोफावला आणि त्यांची एक समृद्ध अशी संस्कृती आहे त्या शेर्पा लोकांची. आणि या शेर्पा लोकांचे गुण काय आहेत ते आता आपल्याला कळेलच थोड्या वेळाने आपल्या प्रेझेंटेशन मध्ये. या वेलकम वेलकम. नॉट एट ऑल. मस्त. डॉक्टर सुनील वर्तक आणि डॉक्टर सीमा वर्तक आलेले त्यांचं आम्ही स्वागत करतो. बसा. तर अशा प्रकारे आमच्या ट्रेकला सुरुवात झाली आणि मग हा गोकियो हा अतिशय निसर्गरम्य भाग असल्यामुळे आणि तिथे अतिशय प्रेक्षणीय अशी 5 तळी असल्यामुळे म्हणजे इतक्या उंचीवरती ते पाणी किती शुद्ध असेल आणि किती पारदर्शक असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. म्हणजे खरोखर देव दुर्लभ असं हे दृश्य असतं. तर ते पाहायला तिथपर्यंत कष्ट घेऊन जावं लागतं. तर म्हणून गोकियो मार्गे जायचं आम्ही ठरवलं. पण ह्या गोकियो वरून परत एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या रूटला यायला एक खिंड ओलांडावी लागते आणि ती बरीच उंच खिंड आहे. तिचं नाव चोला पास. तर ही सगळी हकीकत पुढे येणारच आहे. तर अशा प्रकारे आमच्या या ट्रेकला सुरुवात झाली आणि काठमांडू मधल्या त्रिभुवन विमानतळावरती आम्ही प्रवेश केला. तिथे पारंपरिक नेपाळी पद्धतीने आमचा जो ट्रेक ऑर्गनायझर होता म्हणजे पायोनियर ॲडव्हेंचर्स ही एक खूप मोठी कंपनी आहे आणि
थेट समिट पर्यंत देखील ते ट्रेकर्सना घेऊन जातात. त्या कंपनीचे प्रमुख आहेत पासंग शेर्पा, त्यांचे भाऊ मिंगमा शेर्पा आणि काठमांडू मधला त्यांचा पार्टनर निलेश. तर ह्या कंपनीचं वैशिष्ट्य असं आहे की अतिशय संकट काळातून मोठ्या परिश्रमाने त्यांनी अनेक ट्रेकर्सचे जीव वाचवले आहेत. आपल्याला कदाचित आठवत असेल की 2019 मध्ये एव्हरेस्टवरती खूप मोठी ट्रॅजेडी झाली आणि एकाच दिवसामध्ये 15-20 लोकांचा मृत्यू झाला. या दिवशी आपल्या नाशिकचे 2 गिर्यारोहक जे डॉक्टर हितेंद्र महाजन आणि डॉक्टर महेंद्र महाजन हे देखील एव्हरेस्टवर शिखरापर्यंत चढाई करून गेले. परंतु तिथे ट्रॅफिक जॅम वगैरे या सगळ्या समस्यांमुळे प्रचंड अडचणीत सापडले. इतके अडचणीत सापडले की त्यांच्या जीवाची शाश्वती नव्हती आणि केवळ ह्या शेर्पांच्या मदतीमुळे, त्यांच्या परिश्रमामुळे अक्षरशः त्यांना खेचून खाली त्यांनी आणलं आणि त्यांना रेस्क्यू केलं आणि केवळ शेर्पामुळे आज ती मंडळी जिवंत आहेत. तर ह्या शेर्पा लोकांचं फार मोठं ऋण आहे. यांच्याशिवाय या भागामध्ये प्रवेश करणं, टिकून राहणं किंवा काही ट्रेक करणं हे पूर्णपणे अशक्य. अत्यंत निरागस अशी ही जमात आहे आणि त्यांच्याकडे बघून आपल्याला काही वाटत नाही की खरोखर या मंडळींच्या अंगामध्ये इतकी ताकद असेल. एक गंमत म्हणून आम्ही त्यांचं हे पल्स ऑक्सिमीटर वगैरे लावून त्यांचं ऑक्सिजन लेवल आणि पल्स लेवल हे दोन्ही चेक केले. तर ते काही फार विशेष नव्हते. म्हणजे ऑक्सिजन लेवल SpO2 ज्याला म्हणतात ती साधारण 90च्या रेंजमध्ये आणि पल्स रेट साधारण 100च्या रेंजमध्ये, म्हणजे आपल्यासारखाच. परंतु त्यांच्या अंगात ताकद इतकी प्रचंड असते की एक शेर्पा 40 ते 50 किलोचं वजन घेऊन हे डोंगर चढतो, जिथे एक पाऊल टाकायला देखील आपल्याला त्रास होतो. आणि एका व्यक्तीला खांद्यावर घेऊन ते सहज चढू शकतात. म्हणजे माझा शेर्पा तर म्हणाला तुम्हाला वजन कितना है? तो 65. मैं 85 किलो का कंधे पे लेके जाता हूँ, तुमको तो मैं बैठा के लेके जाऊंगा. आणि खरोखर ती मंडळी असे प्रसंग घडलेले आहेत की दरीमधून माणसाला पाठीवर घेऊन पूर्ण डोंगर चढून येतात. खरोखर त्यांची शारीरिक क्षमता ही असामान्य आहे. तितकीच इमानदार आणि तितकीच जीवाला जीव देणारी जमात आहे. पण यापुढे कुठेही तुम्हाला नेपाळी माणूस जर भेटला तर तिची सहानुभूतीने वागा, अदबीने वागा. त्यांच्या अंगात असलेले हे गुण आहेत ते खरोखर अलौकिक आहेत. केवळ माउंटेनिअरिंग मध्ये असं नाहीये, तर इव्हन सैन्यामध्ये सुद्धा. आपले जनरल मानेकशॉ होऊन गेले फील्ड मार्शल, त्यांचं एक वाक्य आहे की एखादा माणूस जर म्हणत असेल की मला भीती वाटत नाही, आय एम नॉट स्केअर्ड, तर देर आर ओनली 2 पॉसिबिलिटीज. आयदर दॅट पर्सन इज लाइंग और ही इज अ गुरखा. म्हणजे तो गुरखा असेल तर खरोखर त्याला भीती वाटत नसेल आणि दुसरा कोणी असेल तर खरोखर त्याला भीती वाटत असेल पण तो खोटं बोलतो. तर इतकी निर्भय आणि निडर आणि शूर अशी जमात आहे. तर हे आमचं विमानतळावरचं स्वागताचं दृश्य आहे. तिथे ते पारंपरिक पद्धतीने ते पांढऱ्या सिल्कचे ते सगळे उपरणी घालून आमचं स्वागत केलं गेलं. त्याच्यानंतर हे हॉटेल थांबेल हे काठमांडूच्या अतिशय गजबजलेल्या भागामधलं, परंतु अतिशय सुंदर जुन्या पद्धतीचं तिथलं सगळं डेकोरेशन वगैरे आहे आणि जेवण वगैरे इतर सगळी व्यवस्था अतिशय चांगली होती. काठमांडू हे गाव तसं खूप सुंदर समृद्ध गाव आहे आणि तिथे सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा आहेत आणि सबंध जगामधून पर्यटकांचं तिथे म्हणजे केवळ ट्रेकर्सच नव्हे तर इतर साध्या टुरिस्ट लोकांचा देखील कायम ओढा सुरू असतो. पशुपतीनाथाचं मंदिर आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर आल्याबरोबर अशा प्रकारचा एक अत्यंत शाही खाना आम्हाला दिला गेला. म्हणजे जसं बळी देण्यापूर्वी बोकडाला भरपूर खाऊ घालतात अशातलाच हा प्रकार असल्यासारखं वाटलं. पुढे काय वाढून ठेवलेलं आहे याची झलक होती. परंतु तिथे नेपाळी संस्कृतीचं चांगलं दर्शन घडवणारे नृत्य वगैरे, संगीत वगैरे ही सगळी मेजवानी आमच्यासाठी
पासम शेर्पांनी आयोजित केलेली होती. आणि त्याच्यानंतर मग रात्रीच्या रात्री आमचा प्रवास सुरू झाला आणि अतिशय खडतर अशा काठमांडू रामेछाप मार्गावरून धक्के खात खात रात्रभर आम्ही प्रवास करत होतो आणि सकाळच्या सुमाराला रामेछापला पोहोचलो. रामेछाप हे त्या भागातलं मोठं जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि तिथे छोटं विमानतळ आहे. पण तिथे फक्त ही 10 सीटर विमानं उतरतात आणि या एअरलाईनची नावं देखील सीता, तारा अशा सगळ्या पंचकन्यांना विमान उडवण्याच्या कामाला त्यांनी लावलेले. बरं, विमान ठीक आहे, तुम्ही विमानतळावर पोहोचला म्हणजे पटकन विमान येईल आणि तुम्ही उड्डाण कराल असं काही नसतं. तिथे वेदर खराब झालं की अवतार संपला. म्हणजे मग ते वेदर कधी सुधारेल हे कोणालाच सांगणं अशक्य असतं. आणि वेदर कधी कधी 2-2 दिवस सुधारत नाही. म्हणजे रामेछापला लोक 2-2 दिवस मुक्काम ठोकून राहतात, पण विमान काही उडत नाही, कारण त्यांच्याही हातात नसतं परिस्थिती आणि ते पण हाताबल असतं. मग तिथे थोडा वेळ आम्ही गोड निरागस अशा नेपाळी बालकांबरोबर गमती जमती करण्यात घालवला. आणि आमच्या सुदैवाने मात्र आमचा नंबर लवकर लागला आणि आम्हाला विमान मिळालं. आणि मग ह्या सगळ्या खुंबू रिजनचं जे प्रवेशद्वार आहे, ज्याला आपण लुकला म्हणतो, तिथे आम्ही त्या छोट्या विमानाने उतरलो. आता हे लुकलाचं विमानतळ हा पण एक चमत्कारच आहे. ह्या उंचीवर मला वाटतं जगातल्या सगळ्यात डेंजरस विमानतळांपैकी हे एक आहे. आता हे विमानतळ निर्माण करण्याचं श्रेय जे आहे ते एडमंड हिलरीला जातं. एडमंड हिलरीने ह्या भागासाठी इतकं काम केलेलं आहे की त्याला देव मानतात शेर्पा मंडळी. त्याने तिथे शाळा उघडल्या, दवाखाने उघडले, विमानतळाची सोय केली. तो तिथे त्या लोकांमध्ये इतका समरस झाला की त्यांच्यापैकीच एक झाला. आणि ही जोडगोळी जी आहे तिचे पुतळे असे जागोजागी उभारलेले दिसतात. तर हे विमानतळ विकत, ही जी जमीन आहे ती विकत घेण्यासाठी जेव्हा हिलरी गेला तेव्हा तिथल्या मंडळींनी जमिनी विकत द्यायला त्याला नकार दिला. मग अगदी डोंगरावरची एक छोटीशी जमीन होती ती त्याने कशी विकत घेतली. पण आता तिथे एअरस्ट्रिप तयार करायची म्हणजे बुलडोझर वगैरे आणायला पाहिजे वगैरे, ते कुठून येणार? तर मग बुलडोझर वगैरे तर काही आणणं शक्य नव्हतं. मग एक नवीनच युक्ती त्याने लढवली की नेपाळी लोकांना दारू पाजायची आणि त्यांना नाचायला लावायचं धावपट्टीवरती. आणि असं करून करून ती जमीन सगळी नाचून नाचून त्यांनी पक्की केली आणि तिथे ती एअरस्ट्रीप तयार झाली. अगदी 200-300 मीटर लांबीची एअरस्ट्रीप आहे. म्हणजे जरा चूक झाली वैमानिकाची, एक तर विमान उडणारच नाही, दरीमध्ये कोसळेल किंवा मग पर्वताला ब्रेक लागला नाही तर सरळ पर्वतामध्ये जाऊन घुसेल, अशी परिस्थिती आहे. पण हे वैमानिक देखील तितकेच कौशल्यपूर्ण आहेत आणि ते बरोबर त्या विमानतळावरती विमानं चालवतात. तर ही ती एअरस्ट्रीप आहे जगामधली सगळ्यात डेंजरस. तुम्ही बघू शकता की एअरस्ट्रीपची लांबी किती आहे, इथपासून ते इथपर्यंत. इथे डोंगरच आहे, हे डोंगर आणि इथे. आणि आता आपल्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे. तर आता ह्या ट्रेकची काही क्षणचित्र आम्ही टिपलेली आहेत ती तुम्हाला दाखवतो. रिमोट आहे ना? बरं, तोपर्यंत काही प्रश्न विचारायचे असतील कोणाला? तुमच्या बेसची उंची काय? हा, एव्हरेज बेस कॅम्पची उंची आहे 5340 मीटर. हा, म्हणजे आपलं आता ह्याची तुलना करायची झाली तर आपण कळसुबाईशी करू शकतो. कळसुबाईची उंची आहे 1646. हा, म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर 1646 आणि एव्हरेज बेस कॅम्प आहे 5340 मीटर. तिथपासून सुरुवात होते आणि मग कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3, कॅम्प 4 असं करत करत 16,000च्या वर. हा, 16,000च्या वरती सुरुवात होते एव्हरेस्ट ट्रॅक.
बरं, ह्या सगळ्या प्रसंगामध्ये एक जी मनोरंजक घटना घडली ती तुम्हाला सांगतो. हा, मनोरंजक म्हणजे माझ्या दृष्टीने मनोरंजक नाही, पण शेर्पांच्या दृष्टीने मनोरंजक. तर एके ठिकाणी मी फार थकलो होतो आणि जवळजवळ 1-1.5 तास चालायचं होतं. 1-1.5 तास चालून पुढच्या मुक्कामावर जायचं होतं. तर ते शेर्पा म्हणाले की तुम इतना जल्दी जा नहीं पाओगे, तब तक अंधेरा हो जाएगा, तर तुमको घोडा लेना पडेगा. तर घोडा म्हटल्यानंतर माझे हातपाय गळाले, कारण मी आयुष्यात कधी घोड्यावर बसलेलो नाही. आणि पहिल्यांदा सुरुवात करायची ती सुद्धा त्या दऱ्याखोऱ्यामध्ये, एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला डोंगर आणि ते तर घोड्याची मला म्हणजे मी कधी इव्हन नेहरू उद्यानवरती घोड्यावरती बसलो नाही. लग्नामध्ये तर सोडाच, कारण ते लग्न झालं विले मारलेला, ते सुद्धा दंगलीमध्ये, त्यामुळे तिथे काही घोडे बिडे हा प्रकार काही नव्हता. तर मी तर म्हटलं नाही, घोडा बिडा काही नको, मी हळूहळू येईन. नाही म्हणे आपण नाही जमेगा, तो अंधेरा हो जाएगा. मग त्याने बळजबरीने घोडा मागवला आणि त्याच्यावरती मला बसवलं. बसवल्यानंतर एक 15-20 सेकंदातच मला फॅफॅ व्हायला लागलं. कारण काय, पहिली गोष्ट म्हणजे मला कायम भीती वाटायची की आपण दरीमध्ये पडू, म्हणून मी मुद्दाम डाव्या बाजूला झोकायचो. तर ते शेर्पा मला ओरडून सांगायचे, अरे सीधा बैठो, अरे सीधा बैठो. आता सीधा म्हणजे काय मला काही कळत नव्हतं. पण तुम्हारे पास बाइक नहीं है क्या, बाइक नहीं चलाता क्या? मी म्हटलं हाँ बाइक है चलाता है, पण लेकिन मैं बाइक को चलाता हूँ, बाइक मेरे को नहीं चलाती. तर ते मला काही जमेच ना, कारण ती भीती काही मनातून जाईना. तर सीधा बैठो नाही तो घोडा गुस्सा हो जाएगा और तुमको फेक देगा, म्हणून त्यांनी धमकी दिली. मग म्हटलं आता शेवटी काय जे व्हायचं असेल ते होऊ दे. कारण गंभीर भाऊंना आठवत असेल मला, उंटावर मी राजस्थानला बसलो होतो, उंटावरही घाबरलो होतो. मग गंभीर भाऊनी थोडीशी हिंमत दिली, मग ते कमीत कमी ती उंटाची स्वारी झाली. तर अशा प्रकारे मग एक 10-5 मिनिटं गेल्यानंतर मग मला थोडा कॉन्फिडन्स आला की हा घोडा आपल्याला काही पाडणार नाही. मग ते शेर्पा लोक खूप एन्जॉय करायचे माझे हाल बघून, ये पागल बुद्धा आहे म्हणून त्यांनी खूप मौज मजा करून घेतली. पण शेवटी मला थोडा कॉन्फिडन्स आला की हा घोडा आपल्याला काही पाडणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. तो जरी दरीच्या कडे असा घुसला तरी तो बरोबर परत येतो. आणि मग त्या घोडीशी माझी मैत्री झाली. चला आपला हा घोडा आपला मित्र आहे. आणि एकदा तो कॉन्फिडन्स डेव्हलप झाला की मग माणूस एन्जॉय करायला लागतो. मग मलाही मजा वाटायला लागली त्या घोडेस्वारीमध्ये. आणि मग नंतर शेवटचे 1/2-पाऊण तास मी मजेमध्ये त्या घोड्यावर. मग घोडा कसाही काही करो घोड्याने, आपण लक्ष द्यायचं नाही, आपण चिकटून बसायचं मांड आपली घोड्याला आणि करू द्यायचं घोड्याला जे काही करायचं. अशा प्रकारे मग ते सगळं व्यवस्थित पार पडलं. ते काय होईल ते लॅपटॉपचा हाच प्रॉब्लेम असतो. एकदा ते स्टार्ट करायचं पेनड्राईव्ह मध्ये नाही पेनड्राईव्ह नाही, हे याचा रिमोट आहे. याचा रिमोट अशीच एक गडबड झाली की आमच्या टीम मधला एक सदस्य थोडासा जरा फास्ट चालणार, टीम सोडून थोडासा पुढे गेला. आणि मग बाकीची मंडळी स्लो येत होती आणि शेर्पा जो होता तो बाकीच्या मंडळींबरोबर होता. तर तो जो सदस्य पुढे गेला तो दिसेनासा झाला. त्याच्यामुळे तो शेर्पा जो होता तो एकदम घाबरला आणि तो आपला कॉन्फिडेंटली चालत होता. पण जिथे उतरायला पाहिजे होतं प्रॉपर मुक्कामाला, ते मुक्काम आला तरी ते सोडून तो पुढे निघून गेला. मग
ते शेर्पा मंडळी म्हणजे अज्ञानीच सगळी मंडळी, शिक्षणाचं वगैरे काही गंधनीय वगैरे, अंधश्रद्धांचं प्रमाण पण त्यांच्यामध्ये खूप आहे. मग ते म्हणाले ये किधर गया ये टोनी, हवा में गायब हो गया, क्या हुआ उसका मालूम नाही. कारण तिथे भूतं खेतं वगैरे ह्या गोष्टींवरती त्यांचा फार विश्वास आहे. पण तो टोनी या सगळ्यांच्या पुढे जाऊन त्या गावापर्यंत पोहोचलेला होता. मग सुदैवाने शेवटी लक्षात आलं की तो ट्रेकर व्यवस्थित आहे. मग त्या तेनझिंग नावाचा जो शेर्पा होता त्याचं टेन्शन उतरलं. तर अशा प्रकारे गमती जमती या प्रत्येक ट्रेकमध्ये पावलोपावली घडत असतात. आता रिस्टार्ट आपण काहीच करू शकत नाही. हां, बाकी हे चालू झालं. हे चालू झालं. हो चालू झालं. पण आता हे रिस्टार्ट होते. ठीक आहे. मला हार्ड रिसेट. हां, 1-2 मिनिटं लागतील. हां, नाही ते हार्ड रिपोर्ट करंट होतच नाही. बघू आपण. आणि आता सरळ डिस्प्ले करू, उलट करू. त्याचप्रमाणे एकंदर आपण हे जर प्रमाण पाहिलं तिथे जाणाऱ्या मंडळींचं, तर त्यात 90% हे फॉरेनर्स होते. म्हणजे केवळ एक 5-10% आपले इंडियन होते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा अभिमानाची गोष्ट म्हणजे मुंबई पुणेकडची मंडळी जास्त होती. पण नॉर्थ इंडियन किंवा साऊथ इंडियन किंवा इतर प्रांतातली मंडळी फार कमी होती. आणि ती फॉरेनर मंडळी अत्यंत फिट होती. एक माझ्याहून एक वयोवृद्ध माणूस दिसला. त्याला मी विचारलं तुमचं वय किती आहे? तो म्हणाला आय एम 78 इयर्स. तो कॅलिफोर्नियावरून आलेला अमेरिकन होता आणि ते व्यवस्थित चढत होते शेवटपर्यंत. सर लुकला जो विमान प्रवास होता, हो, हा विमान प्रवास म्हणजे अत्यंत बेभरोशाचं काम असतं. आता एखाद्या माणसाला रेस्क्यू करायचं आहे म्हटलं आणि आपण विमान मागवलं तर ते पटकन येईलच याची काही शाश्वती नाही. आपण निरोप कसे द्यायचे? कधी कधी निरोप कसा द्यायचा विमानाला? नाही, सॅटेलाइट फोन. हां, आपलं आता त्यांनी एक एअरलिंक टाकली तिथे गोरक्षेपला, टॉवर वगैरे, पण ते काही फंक्शनल नाही आहे. कधी चालतं कधी नाही चालत. सॅटेलाइट फोन हाच एक भरोशाचा मार्ग आहे. त्या प्रत्येक शेर्पाकडे सॅटेलाइट फोन असतो. त्याचा जो बॉस असतो. हां, आता आपण असं करूया. कनेक्ट झालं नाही अजून काही टेस्ट वगैरे दिसत. कंट्रोल पी. आता ही जी लाल भडक रंगाची फुलं आहेत यांना रोडोडेंड्रॉन असं म्हणतात. अशा प्रकारची अनेक सुंदर सुंदर फुलं या प्रदेशामध्ये आढळतात. पण जसं उंची वाढत जाते तसं मग वनस्पतींचं प्रमाण कमी होतं आणि मग 4-4.5 हजार मीटरच्या नंतर
4-4.5 मीटरवरती आपण पोहोचलो किंवा कुठलीच वनस्पती तिथे सापडत नाही. फक्त ज्युनिपर नावाचं एक छोटंसं जे गवत असतं, खुरटं गवत, ते याक मंडळी खातात. तर हा थोडासा खालचा भाग आहे. इथे तुम्हाला थोडी वृक्षराजी दिसते आणि कोनिफेरस किंवा सुरू किंवा ज्यांना सूचीपर्णी वृक्षाचं जंगल म्हणतात ते आपल्याला नामचे बाजारपर्यंत आढळतं. नामचे बाजारचे जसं आपण वर जायला लागतो तसं तसं आपलं वनस्पतींचं प्रमाण कमी होतं आणि शेवटी फक्त बर्फ, दगड आणि माती एवढंच फक्त शिल्लक राहतं. आता ही जी दूधकोशी नावाची नदी आहे तिच्यावरती सरकारने अनेक असे झुलते पूल बांधलेले आहेत आणि सस्पेन्शन ब्रिज येते. फक्त ह्या पुलावरून जाताना थोडी काळजी घ्यावी लागते. समोरून जर एखादा याचा कळप आला किंवा घोड्यांचा कळप आला तर मात्र आपल्याला मागे हटावं लागतं. तर हे खालच्या लेवलला 2 बाजूच्या किनाऱ्यावरची जी गावं आहेत नदीच्या त्यांना जोडण्यासाठी असे अनेक प्रकारचे सुंदर झुलते पूल. आता हे जे दृश्य आहे याच्यामध्ये पर्वतरांगा एकामागून एक किती पसरले आहेत तुम्ही कल्पना करू शकता. तर हे दृश्य कायम आपण वर जाताना पाहायला मिळतं. आता हे जे मोठं गाव दिसतंय याचं नाव नामचे बाजार. नामचे बाजार हे ह्या खुंबू रिजन मधलं एकमेव मोठं सेंटर आहे जिथे सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत आणि बऱ्यापैकी मार्केट पण आहे. मार्केट म्हणजे साधारणपणे ट्रेकरला लागणाऱ्या वस्तूंचंच मार्केट आहे आणि जीवनावश्यक थोड्याफार वस्तू आहेत. इथे कायमस्वरूपी अशी राहणारी मंडळी फार थोडी आहेत, पण जी आहेत त्यांच्यासाठी हिलरीने सोयी सुविधा तयार केलेल्या आहेत. शाळा वगैरे पण आहेत लहान मुलांच्या आणि एकंदरीत हे गाव गजबजलेलं असतं कारण हा पहिला मोठा मुक्काम आहे. इथे 1-2 दिवस विश्रांतीसाठी लोक थांबतात. ॲक्लिमॅटायझेशन ज्याला म्हणतात, म्हणजे शरीराची आपली जी शारीरिक स्थिती आहे ती थोडीशी वातावरणाबरोबर ऍडजस्ट करून घेण्यासाठी, ॲक्लिमॅटाइज होण्यासाठी हे अतिशय पॉप्युलर असं ठिकाण आहे. आता ह्याच्या बाजूला देखील 2 मोठे डोंगर आहेत आणि त्यापैकी एका डोंगराला त्यांनी जी पहिली नेपाळी स्त्री हे चढून गेली, एव्हरेस्ट चढून गेली, त्या स्त्रीचं नाव त्या शिखराला गेलेलं आहे. नामचे बाजाराच्या थोडं वरती गेलं की हा एव्हरेस्ट व्ह्यू पॉइंट लागतो. ह्या व्ह्यू पॉइंट वरून आपल्याला संपूर्ण एव्हरेस्टच्या डोंगर रांगेचं दर्शन होतं. म्हणजे वेस्टर्न साईडला चो ओयू आणि ईस्टर्न साईडला मकालू इथपर्यंत ही संबंध डोंगर रांग अशी लांबून का होईना पण आपल्याला पाहायला मिळते. हे नामचे बाजारच्या 200 मीटर वरती चढलं की हा पॉइंट लागतो. तिथे छोटंसं हॉटेलही आहे आणि आता इथे तुम्हाला दिसतंय की एव्हरेस्ट आहे, लोत्से आहे आणि हे अमाद अबलाम नावाचं एक अतिशय सुंदर असं शिखर आहे. अमाद अबलाम ही या संबंध परिसराची मातृदेवता समजली जाते, म्हणजे तिला आईचं स्थान दिलेलं आहे. पण हे शिखर पण आहे आणि अनेक जण या अमाद अबलामची चढाई पण करत असतात. हे पाठीमागे जे दिसतंय हे उंच जे आहे ते अमाद अबलाम आहे आणि इथे हा काळा डोंगर आहे, त्याच्या पाठीमागे हे एव्हरेस्ट आहे आणि त्याच्या बाजूलाच त्याचा बराचसा भाग एव्हरेस्टचा हा कधी नुपसेने झाकलेला असतो, कधी लोत्सेने झाकलेला असतो. आणि ही से नावाची बरीचशी शिखर आहेत ती पाहून मला वाटलं की आपले निमसे त्यांच्या नावाने पण एखादं शिखर तिथे आपल्याला नाव देऊन टाकायला काही हरकत नाही. तर हे असं रौद्रभीषण चित्र कायम तुम्हाला इथे पाहायला मिळतं. आता हा थोडा वरचा भाग आहे, हा काला पत्थर. काला पत्थरला एक व्ह्यू पॉइंट आहे, तिथून एव्हरेस्टचं चांगलं दर्शन होतं. पण ह्याची उंची जी आहे ती एव्हरेस्ट बेस कॅम्प पेक्षा जास्त आहे.
5400 मीटर. म्हणजे हा कालापथर चढून जाणं हे पण मोठं कष्टाचं काम आहे. तरी आमच्या टीम मधल्या 5 जणांनी या कालापथराची चढाई पण केली. आता ही जी शेगडी दिसते, डायनिंग रूम मध्ये थोडीफार उष्णता असते, त्यामुळे लोक आपल्या रूम मध्ये बसण्यापेक्षा डायनिंग रूम मध्ये येऊन बसणं पसंत करतात, कारण तिथे अशा प्रकारची एक शेगडी लावलेली असते. आता या शेगडीमध्ये काय जाणत असतील तुम्हाला वाटतं इंधन म्हणून? लाकूड आणि कोळसा. लाकूड आणि कोळशावर ही शेगडी चालते, त्याच्यावरती रूम गरम राहते आणि थोडंफार थोडंफार पाणी वगैरे उकळलं जातं. टेम्परेचर किती असतं? गोरखशेपला -1 to -7 टेम्परेचर होतात, पण ह्याच्यामध्ये जर वारा व्हायला लागला तर त्याला विंड चिल फॅक्टर म्हणतात. म्हणजे -7 असतं, परंतु ते -14 प्रमाणे भासायला लागतं. विंड लाईट म्हणतात. हो. आता गोरखशेपला आम्ही हेलिपॅडवर उभं होतो, तर इतक्या प्रचंड प्रमाणावर वारे वाहत होते की माझी अवस्था फारच बिकट झाली होती. म्हणजे माझ्या अंगावरती जे 2-3 जॅकेट होते तेवढ्यावरती ती थंडी काही भागत नव्हती आणि मी कुडकुडायला लागलो. मग आपल्या टीम मधली जी शुभांगी शेवाळे नावाची एक माऊली होती, तिने एक एक्स्ट्रा जॅकेट काढलं आणि माझ्या अंगावर घातलं. ड्रिंक घेत होता का? नाही, ड्रिंक त्यांनी उष्णता नाही कळत. ड्रिंक या संपूर्ण ट्रेक मध्ये कोणीच घेत नाही. ड्रिंक ही परत आल्यानंतर घ्यायची वस्तू आहे, म्हणून आपण आज घेतो आहोत. कारण तुम्ही जर ट्रेक मध्ये जर ड्रिंक घेतलं तर शरीरातली जी स्किन आहे तिच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि उष्णता बाहेर निघून जाते. हा, म्हणजे उष्णता कमी होते. त्यामुळे म्हणून लोकांमध्ये तो गैरसमज आहे की थंडी घालवण्यासाठी ड्रिंक प्यावं. पण ड्रिंक हे काही थंडीवरचा औषधीय उपाय नाहीये. उलट क्युटेनियस सर्क्युलेशन जे आहे, रक्तवाहिन्या स्किनच्या टार्गेट होतात, त्यामुळे गरम वाटतं, परंतु ती उष्णता बाहेर निघून जाते शरीरात. त्याच्यामुळे ड्रिंक कधीच घेऊ नये माउंटेनिअरिंग मध्ये, असा एक साधारणतः म्हणजे एक सिद्धांत आहे. आता हे सगळं जे आहे दगड, माती आणि बर्फ ह्याचंच राज्य सुरू होतं कालांतराने. हे हेलिकॉप्टर इतके जोरात हा पंखा फिरत असतो, एक तर ते पंखा बंद करत नाही हेलिकॉप्टरचा, कारण त्यांचं फ्युएल व्हायला जातं बंद करणं चालू करणं ह्याच्यामध्ये. आणि त्या पंख्याच्या वाऱ्याने कधी कधी बॅगा वगैरे सुद्धा उडून जातात. हा, म्हणून बसून घेतात. हेलिकॉप्टर आलं की माणसं सगळी बसून घेतात. हे हेलिकॉप्टर अनेक वेळा वापरावं लागलं आम्हाला, म्हणजे काही वेळा रेस्क्यूसाठी. त्याच्यानंतर मग गोरक्षेप नंतर काही जणांनी 1-2 कॅम्प जे होते ते पायी केले, काही जणांनी गोरक्षेप पासूनच हेलिकॉप्टर घेतलं. म्हणजे शेवटचे 4-5 टप्पे जे आहेत ना, ते पायी जाणं खूप अवघड होतं. त्याच्यामुळे बहुतेक 90% लोक हेलिकॉप्टर. हो, त्याचं बुकिंगच केलं होतं आम्ही. आता या जे छोटे छोटे लॉजेस आहेत, हा एक पिरॅमिड पाहायला मिळाला लोबुजीच्या जवळ. एक ध्यानाचं सेंटर त्यांनी बनवलंय आणि तिथे ते थोडंसं इन्व्हेस्टिगेशन पण करतायत. ह्या हाय अल्टिट्यूडला पिरॅमिड मध्ये बसून साधारणतः काय निर्मिती होते, व्हायब्रेशन्सची वगैरे. तर हे इटालियन सेंटर आहे आणि हे लोबुजीच्या जवळ. तिथे अशी बरीचशी इक्विपमेंट वगैरे सायंटिफिक रिसर्चची जमा केली. आता माझ्या पाठीमागे जे दिसतंय ते सगळं एव्हरेस्ट बेस कॅम्पचे दृश्य आहे आणि हा ट्रेक संपल्यानंतर पशुपतीनाथ मंदिराचं हे दृश्य. आता आणखी काही गमती तुम्हाला दाखवायचे. आता हा 414 तरुण तुम्हाला दिसतोय शाळा कॉलेजचा, याच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं? असं आपलं कोणीतरी आपले बाईकवर 3-3 जण जातात विदाऊट हेल्मेट, तशा प्रकारचा हा एक पोरगा वाटतोय तुम्हाला, बरोबर आहे की नाही?
काही या पोरामध्ये काही फार काही असामान्य वगैरे असेल अशी काही कोणाला पोसटची शंका पण येणार नाही. पण हा मुलगा अत्यंत पट्टीचा माउंटेनियर आहे. याचं नाव डॉक्टर सुमित मांदळे. हा आयुर्वेदिक डॉक्टर आहे. आंबेगाव म्हणून पुण्याजवळचे छोटंसं गाव आहे, तिथला राहणारा. आणि 8000 मीटरवरची 3 शिखरं यांनी सर केलेली आहेत. म्हणजे एव्हरेस्ट पेक्षा कठीण असलेली अन्नपूर्णा आणि कांचनजंगा आणि आणखी एक शिखर. तर अशी ही अनेक अवलिया मंडळी अफाट कर्तृत्वाची आपल्याला तिथे या मुक्कामामध्ये हॉटेलच्या वगैरे भेटतात. आणखी एक मुलगी आम्हाला जी भेटली होती तिचं नाव होतं मनीषा वाघमारे. तर ती पण अशी दिसायला आपली साधी सुधी, कोणाकडे वाटणार नाही तिच्याकडे बघून की काही फार विशेष काही असामान्य गुण असतील. तर तिने 2दा एव्हरेस्ट सर केलेलं होतं. 2दा एव्हरेस्ट सर केलेलं होतं आणि 6 खंडातली 6 समिट्स, म्हणजे शी वॉज अ 6 समिटर. फक्त अंटार्क्टिकाचं एक समिट तेवढं राहिलेलं होतं. तिचं नाव मानसी वाघमारे, औरंगाबादची मुलगी होती. अशीच 30-35 वयोगटातली. हा नाही, ती प्रोफेसर आहे, फिजिक्सची प्रोफेसर आहे. शी इज रेग्युलर क्वालिफाईड प्रोफेसर. काही दिवस ती आपल्या भोसलाच्या अकॅडमीला पण होती. अतिशय सुंदर असं वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. तिथे हे आमचे गोवर्धन गिरधारी यांनी हा पर्वत करंगळीवर उचललाय. पण ह्या गृहस्थांना पण अॅक्यूट माउंटन सिकनेसचा अटॅक आला आणि त्यांना नंतर इव्हॅक्युएट करावं लागलं. तर अतिशय फिट आणि फिजिकली हा जो मुलगा दिसतो त्यालाही इव्हॅक्युएट करावं लागलं होतं. हे नामचे पदार्थ दृश्य गिलहरी आणि तेनसिंग. हा हे प्रेयर फ्लॅग असतात, ते बुद्धिस्ट प्रेयर फ्लॅग. हे गोक्यो व्ही नावाचं एक छोटं शिखर आहे, ते सर करून मग तिथे हा राष्ट्रध्वज फडकवला, राष्ट्रगीत म्हटलं. हे शिखर बरंच अवघड आहे. मी स्वतः नव्हतो, पण डॉक्टर विजयन मात्र या शिखरावर चढून गेले, डॉक्टर वर्तक या शिखरावर चढून गेले. हे तळं पहा, म्हणजे किती आरसपाणी सौंदर्य आहे त्याचं. हे गोक्युरी शिखर, नामचे बाजार, पिरॅमिड. आता हा जो पाठीमागे जो दिसतोय तो खुंबू आईसफॉल ज्याला म्हणतात, एव्हरेस्ट बेस कॅम्पचं दृश्य आहे. हा सगळ्यात डेंजरस भाग आहे एव्हरेस्टच्या चढाईचा. म्हणजे समिट करणारे जे समिटर असतात ना, त्यांना पहिल्यांदा ह्या खुंबू आईसफॉल मधून जावं लागतं आणि मग ते कॅम्पला जातात. आता हे जे दिसत आहेत हे बर्फाचे सगळे टॉवर्स वगैरे आहेत ना, हे इतके फ्रॅजाईल आहेत, हे कुठल्याही क्षणी कोसळू शकतात. आणि कधी कधी दुर्घटना होते, त्याच्यामध्ये शेर्पा सुद्धा गाडले जातात, ट्रेकरी गाडले जातात. तर अशा प्रकारच्या मोठ्या दुर्घटना 2015 मध्ये वगैरे झालेल्या आहेत आणि एका दिवसात 15 बळी सुद्धा गेले. त्याच्यावर चढण्यासाठी अल्युमिनियमचे शिड्या वगैरे वापरले जातात. पण हा रूट कायमचा बदलत असतो, कारण ही बर्फाचे हे टॉवर आहे ते दरवर्षी कोसळतात, नवीन तयार होतात आणि यांना मग हे आईसफॉल डॉक्टर्स म्हणून हे शेर्पा खास तयार झालेले असतात, ते हे सगळं मॅनेज करतात. तर अशा प्रकारे ही छोटीशी झलक मी तुम्हाला दाखवतो. हा, ही जी निळ्या टी शर्ट मधली जी मुलगी आहे, मुलगी म्हणजे एक 30-35ची महिला आहे. तिचं नाव मनीषा वाघमारे आणि ही 48 तास डेथ झोन मध्ये होती. डेथ झोन म्हणजे कॅम्प 4 जो आहे एव्हरेस्टचा, त्याला डेथ झोन म्हटलं जातं, कारण तिथे ऑक्सिजन शिवाय माणूस जगू शकत नाही. हिचं जे ऑक्सिजन सिलेंडर होतं त्याचा रेग्युलेटर जो असतो, तर दुसऱ्या एका ट्रेकरचा धक्का लागून
ते रेग्युलेटर गळून पडलं. त्याच्यामुळे अशी छोटीशी जरी एखादी दुर्घटना घडली तुमच्या बाबतीमध्ये तुमच्या प्राणावर बेतू शकतात. म्हणजे तुमचा चष्मा गॉगल तुम्ही काढला तर समजा एक 10 सेकंड जरी काढला तरी त्याच्यावर आयसिकल्स जमा होतात आणि मग ते आयसिकल्स पुसले जात नाही. ते काही आपण जसं चष्मा पुसतो पाण्याने वगैरे, कारण ते घट्ट असतात ते आयसिकल, त्यामुळे तो गॉगल कामातूनच जातो. आणि गॉगल जर नसला तर तुम्हाला स्लो ब्लाइंडनेस होतो. म्हणजे डॉक्टर महेंद्र महाजन यांना असाच प्रकार झाला की त्यांचा गॉगल कामातून गेला, स्लो ब्लाइंडनेस झाला आणि जवळजवळ रात्रभर ते टोटली ब्लाइंड होते. आणि सुदैवाने हा स्नो ब्लाइंडनेस हा बहुतेक रिकव्हरेबल असतो. म्हणजे काही किंवा आता ह्या मनीषा वाघमारेला पण स्नो ब्लाइंडनेस झाला होता. तिला काठमांडूच्या ICU मध्ये ऍडमिट केलं होतं आणि जवळजवळ 10 दिवस स्नो ब्लाइंड होती. आणि शेर्पा आणि तिने ते दोघांनी ते आळीपाळीने सिलेंडर वापरलं, रेग्युलेटर नसलेलं. आणि त्याच्यानंतर कॅम्प 4 मध्ये तिथे जर माणूस झोपला तर तो कोमामध्ये जातो, त्याच्यामुळे तिथे जागा राहावं लागतं. तर शेर्पा आणि ती 48 तास 15-15 मिनिटं जागायची. ती जागायची 15 मिनिटं, मग शेर्पाला उठवायची, मग शेर्पा तिला दाखवायचा. झोप तुम्हाला टेंट आहे तिथे, झोप लागत वगैरे फारशी नाहीये. आता आम्ही पायथ्यापर्यंतच गेलो, पण पुढे वरती जे कॅम्प 4 पर्यंत जातात, एक तर EBC कॅम्पच्या नंतर जेवण हा प्रकार नसतो. फक्त जे कॅन फूड वगैरे आहे, जेल वगैरे तेवढ्यावरच भागवावं लागतं. आणि झोप जर लागली तर माणूस कोमात जातो. म्हणून ती आणि तो शेर्पा असे जवळ 48 तास तिथे आळीपाळीने 15-15 मिनिटं जागून पहारा देत शेवटी जिवंत परत आहे. बेस कॅम्प असणं एव्हरेस्ट पर्यंत जायला नॉर्मली किती वेळ लागतो? ओके झालं तर बेस कॅम्प टू एव्हरेस्ट. बेस कॅम्प टू एव्हरेस्ट आता मला एक्झॅक्ट टाइम सांगता येणार नाही, परंतु शेवटचा जो ॲसेंट आहे तो मला वाटतं 10 ते 14 तासात पूर्ण करायचा असतो काहीतरी. आणि तो जर डिले झाला, साधारण सूर्योदयाच्या पूर्वी तुमचं जर समिट झालं नाही, नंतर वातावरण बिघडतं आणि मग तुमचं सगळंच गणित बिघडतं. आणि ते महाजन बंधूंच्या बाबतीमध्ये तो ट्रॅफिक जॅम वगैरे झाल्यामुळे जवळजवळ रात्रभर तो हितेंद्र महाजन जवळजवळ 21 तासांनी कॅम्प 4ला परत आला. आणि मग त्याला ते फ्रॉस्ट बाईट वगैरे ते होऊन ती बोटं वगैरे गमवावी लागली. कॅम्प 4 हा लास्ट. हा, कॅम्प 4 हा शेवटचा कॅम्प. बेस कॅम्प वर जरा मी सांगतो. बेस कॅम्प वरून ऍक्च्युअली बेस कॅम्पला जायला साधारण 10 ते 11 दिवस लागतात. बरोबर. लुकला पासून हो. कुठल्याही एक्सपिडिशनला दी मेथडॉलॉजी इज दॅट वन्स यू रीच द बेस कॅम्प इट टेक्स लॉट ऑफ टाइम टू actually attempt the summit, and it can take anything between 1 month, 1.5 months, or 20 days. आता एव्हरेस्टचं जर एक्झाम्पल घ्यायचं तर नॉर्मली अराउंड 20th of March of every year, 20th of March, base camp established होतो. There are around 50 to 60 mountaineering agencies in Nepal which take people to the summit. आणि हे वेगवेगळे एजन्सीचे वेगवेगळे कॅम्प्स आहेत. आणि जिथे आम्ही गेलो, जिथे ते एडमंड हिलेरी आणि तेन्झिंगचं जे एक कमान बनवले, पण ऍक्च्युली तिथे त्याच्या मागे एक दगड आहे आणि त्या दगड जो आहे तोच होता. गेल्या 2-3 वर्ष त्याची कमान बसवली आणि त्या दगडावरच बेस कॅम्पचं बिगिनिंग आहे. तिथे नेपाळचे पोल्युशन कंट्रोल बोर्डची ऍक्च्युअल चौकी आहे. अँड दे डोंट अलाव अदर ट्रेकर्स ऑफ गोइंग टू द बेस कॅम्प टू गो इनसाइड. इथे फक्त जे ऍक्च्युअल सबमिट करणारे आहेत त्यांनाच अलाउड असतं. बेस कॅम्प इज ॲट 17,500 feet, 5368. आणि बेस कॅम्पला जेव्हा माणूस येतो तेव्हा ही हॅज टू स्टे इन द बेस कॅम्प टू गेट ॲक्लिमेटाइज्ड. आणि द सिस्टम इज ही गोज इन टू दॅट कुंभू आईस फॉल, कम्स बॅक, गोज अगेन, कम्स बॅक, अँड ही गेट्स ॲक्लिमेटाइज्ड. He doesn't shift to Camp 1, he doesn't shift to Camp 2, he doesn't shift to Camp 3 or Camp 4. ही पद्धतच नाही. Then during that whole month from 20th March onwards, एकदा बेस कॅम्प एस्टॅब्लिश झाला
की there are people who go up to Camp 2, they stay in Camp 2 and come down. And this system is followed every time. And finally 2 विंडोज मिळतात मे मध्ये. या वेळेला विंडो आय थिंक 10th of May ला आहे. So 10th, 11th, 12th May probably we might see lot of submitters. आणि आपल्याला पेपरमध्ये दरवर्षी मे महिन्यामध्ये मग वाचता येतं की अमक्याने हे क्लाइंब केलं. There will be a second window also. That second window would be around 17th May onwards or 20th May onwards, depending on the weather. By 29th of May, everything is wound up. आणि सगळे खाली येतात. त्याच्यानंतर there is no attempt. There are winter attempts on Everest. Renaud Meister has climbed Everest in winters. Georgi Kokuchka has climbed it in winters. October, November, when there is full snow and minus temperatures. But ही जी विंडो असते 3 days ची, this time there are around 293 climbers who are going to attempt Everest this year. आणि आमची जी पायोनियर एजन्सी होती त्यांच्यापैकीच त्यांच्याकडेच 22 ते 23 क्लाइंबर्स आहेत who all are staying in the base camp. त्याच्यामध्ये असं पण असतं की एक लोबूचे पीक आहे, एक आयलंड पीक आहे, then there is one another small peak called Mera Peak is quite far off. As an acclimatization, these submitters have to climb these peaks also. आणि त्यांचं आईस ट्रेनिंग घेतलं जातं, त्यांना शिकवलं जातं. They are all in fact well trained, पण त्या अल्टिट्यूडला they are again given this training and then they attempt the actual peak. Camp 4, as he said, is a death zone. जेव्हा ती विंडो मिळते त्या विंडोला nobody is at Camp 4. Everybody is at base camp. So in one day they go from base camp to Camp 4. And they stay there. आज समजा सकाळी पोहोचले Camp 4 ला, that same night they start at around 7:30 इव्हनिंग मध्ये. आणि तेव्हा ते सकाळी 8 वाजता एव्हरेस्टला वरती पोहोचतात. आणि याच्यामध्ये आता नाव इट इज क्वाइट स्ट्रीमलाइन्ड इन द सेन्स दॅट सगळ्या बेस कॅम्प पासून ते Camp 4 पर्यंत रूट इज ओपन बाय शेर्पास. या सगळ्या एजन्सीजचे मिळून 2-2, 3-3 शेर्पास येतात एकत्र अँड दे ऍक्च्युअली फिक्स रोप्स, दे फिक्स दी लॅडर्स आणि तो रूट ओपन करतात अँड देन इट बिकम्स इझी फॉर दी सबमिटर्स. आफ्टर 15 days दे अगेन गो अँड चेक द रोप्स. कुठे कुठे कट झालेले असतात रोप्स, दे आर रिप्लेस्ड. कुठे कुठे लॅडर्स खराब झालेले असतात, दे अगेन रिप्लेस दोज लॅडर्स. आणि असं 2-3 वेळा ते करतात सेपरेट टीम्स ऑफ शेर्पास. So there is one Sherpa called Kamirita who has climbed Everest 27 times. And our guide, Sangye Dorji, who was with us, he has climbed the Everest 13 times. त्यात आर.के. लक्ष्मणचं मला एक जोक आठवला. ते वेट लिफ्टिंगचं ते कॉम्पिटिशन चालू होते आणि ते सगळे वेट बाजूला ठेवल्यावर एक मनुष्य ते घेऊन जात होता. तर मनीषा वाघमारेंबद्दल मी सांगत होतो. अशी अफाट पण दिसायला काही इतकी साधी वाटते ही बाई की या महिलेमध्ये काही असामान्य गुण असतील असं काही कोणाला चुकूनही शंका येणार नाही. परंतु 2 वेळा हिने एव्हरेस्ट सर केले आणि 6 खंडांमधली 6 शिखर म्हणजे 6 समिट्स ऑलरेडी झाली आहे. फक्त अंटार्क्टिका तिथं राहिलेलं आहे. तर ही एक छोटीशी झलक मी दाखवली तुम्हाला मनीषा. आणि ही जी मुलगी आहे छोटी माधवी, ती 8 वर्षाची असताना तिने स्टोक कांगरी नावाचं एक 6000 मीटरवरचं शिखर सर केलेलं. 6000 मीटर म्हणजे 20,000 फूटच्या वरती झालं. आणि तिचा तो रेकॉर्ड आहे, द यंगेस्ट पर्सन टू क्लाइंब स्टोक कांगरी. तर तिथे तुम्ही 2 दिवस राहिला त्या हॉटेल थामेलमध्ये तर अशी असाट कर्तृत्वाची अनेक माणसं तुम्हाला आजूबाजूला भेटतील. तर ही छोटीशी, हे मला वाटतं हे कोण शेर्पा आहे? मिंगमा. हा. आणि ह्यांचं पण काहीतरी रेकॉर्ड आहे. हा 8,000ers हा भरपूर 8,000ers केलेले. तर ही छोटीशी झलक तुम्हाला दाखवली, तुम्हाला आवडली असेल अशी मी अपेक्षा करतो.
ट्रैकिंग कर रहे हैं, इतना बड़ा करके इसके लिए वजन किती कमी झालं? 3 किलो. प्रत्येकाचं 3 किलो कमी डॉक्टर या ना. डॉक्टर सुनीता पाटील यांना मी विनंती करतो आभार व्यक्त करावे. हा उलटा झालाय माईक, मी उलटी करून बोलते. ठीक आहे चालेल. ठीक आहे सर. संस्थेचे अध्यक्ष आपल्या सचिव, आजचे प्रमुख वक्ते, त्यांच्या टीममधले काही सदस्य, डॉक्टर सदस्य आणि आपण सर्व माझ्याकडे आज आभार प्रदर्शनाचं काम केलं आहे. आणि ओनली qualifier who I am selected is because I also attended this base camp in 2012. And we, myself and my husband, Anil Patel, we went to the another route, ज्यावेळी राजमार्ग म्हणाले, a typical route we went through that. It was in 2012. ते 5,000 म्हणजे I will give a very different perspective of this. 5,300 फूट, 5,300 meters, 50% ऑक्सिजन असतो तिथे. तिथे जायला 7-8 दिवस लागतात. ऑलमोस्ट there is no sleep. You do not sleep in mountains. Actually, you hardly sleep. Maybe on those who can sleep, they sleep just for 1 or 2 hours. Basically, I'm not good at sleep. And I think right from I landed at Lukla, and the first base camp, first camp, Namchi Bazar, तो पासून मला झोपच नव्हती. So we were sleep deprived. डोकं प्रचंड दुखत होतं. I started vomiting. डोकं असं की जसं काही एखादा नारळ घेतला तो आपल्या मागे फुटेल ची भीती, म्हणजे तो फोडू शकेल इथपर्यंत ते हार्ड सरफेस होतो. फूड जात नाही, जेवण जात नाही, पाणी पिण्याची इच्छा होत नाही. ते सारखे म्हणतात अरे ड्रिंक ॲटलीस्ट 3 to 4 liters ऑफ वॉटर, ते शक्य होत नाही, फूड जात नाही. आणि अशा अवस्थेत तुम्ही करत असता. खूप तुम्ही स्वतःला बाहेर डुईंग ऑल दिस. सरांनी सुरुवातीला सांगितलं हा आत्मक्लेश कशासाठी तुम्ही करता, इतकं सगळं चांगलं आयुष्य ते सोडून तुम्ही असं खडतर कशासाठी करता. पण त्याच्यासाठी एक वेगळं आहे की त्याला आजकाल एक नवीन कल्पना, मी आजच मागच्या फेसबुकवर मिलिंद पत्की नावाच्या PhD माणसाचं मी फॉलो करते, त्यांनी त्याला एक वेगळीच एक संकल्पना मांडली की ॲडव्हर्सिटी निमेटिक्स अशी काहीतरी आहे की प्रत्येक माणसाला एक आपल्या इव्होल्युशनरी पर्स्पेक्टिव्हमध्ये असं की प्रत्येक माणसाला असं ते काहीतरी करावंसं वाटतं. त्याला त्यांनी या कल्पनेला नाव दिलं आहे ॲडव्हर्सिटी निमेटिक्स. आणि ह्याच्यामुळे लोक म्हणतात की ह्या प्रकारचं खडतर गोष्टी जेव्हा तुम्ही आयुष्यात करता त्यामुळे तुमचं लॉंगेविटी इट हेल्प्स युअर लॉंगेविटी. लॉंगेविटीचे जे जीन्स असतात ते जास्त ऍक्टिव्हेट होतात. हा दुसराही मार्ग आहे 24-48 hours वॉटर फास्ट वगैरे करा. दुसरे मार्ग पण आहे. बेसिकली सर म्हणाले की अरे शिंदे सर बोलताना म्हणाले होते कशासाठी आपण हे सगळं करतो ते दर मिनिटाला वाटतं, दर मिनिटाला ते वाटून तसंच आपण पुढे जातो आणि खूपदा आपल्याला पस्तावा येतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तो डिसिजन घेण्याची जेव्हा वेळ येते तुम्हाला खूप बरं वाटत नाही. तुम्हाला कदाचित ब्रेनमध्ये तुमच्या फ्लुइड जमा झालं आहे का, तुमच्या लंग्समध्ये जमा झालंय का, काही भयंकर काही होऊ शकतं का. त्यावेळेस तुमची डिसिजन घेण्याची कपॅसिटी, शुड यू टर्न शुड यू नॉट टर्न, कारण पण इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट असते त्याच्यात, पैशाची भरपूर इन्व्हेस्टमेंट असते, आपण 1-2 महिने ट्रेनिंग घेतो, वेळेची प्रचंड इन्व्हेस्टमेंट असते. आणि त्यावेळेस माणसाला जसं वाटलं की आपण मागे फिरायला पाहिजे तर तो डिसिजन घेणं थोडंसं अवघड होतं. पण तो डिसिजन मी घेतला. आय वेंट अप टू 4,500 डिंपलची नंतर अजून पुढे गेले आणि अतिशय माझी हालत वाईट झाली. प्रचंड डोकं दुखणं, फूड ऑलमोस्ट I had almost lost taking my appetite. I had forgot taking my food. काही लोक असे घास जायचे तेव्हा असं वाटायचं अरे आपण थोडं लोणचं आणलं असतं बरं झालं असतं. उगाच वी ट्राय टू फाइंड सम एस्केप, पण तसं काही नाही. किती छान जेवण असलं असतं तरी ते झालं नसतं. खूप ते आठवण आली. खूप चॉकलेट्स घेऊन गेले मी पण नथिंग वर्क.
आणि असं वाटतं नाही जेवण छान नाही म्हणून आपल्याला होत नाही, पण नाही. ॲट 4000 आम्ही डिंगोचे 4200 मीटर्सला आहे, अजून थोडं पुढे गेले आणि तेव्हा ते सांगितलं की तुम्ही आता जर गेला तर यू हॅव टू गो टू LBC, म्हणजे जिथे आम्ही दाखवला एव्हरेस्ट बेस कॅम्पला, तर की तुम्ही मध्ये थांबायला जागा नाही आणि तुम्हाला जर रेस्क्यूची गरज असेल हेलिकॉप्टरची तर हेलिकॉप्टर तिथे लँड व्हायला जागा नाही. तर आयदर यू डिसाईड राईट नाव की तुम्हाला पुढे जायचं आहे का, जाऊ शकता का तुम्ही. आता हा डिसिजन घेताना मला एक थोडासा परत वेगळा पर्स्पेक्टिव्ह द्यायचा आहे की सर फॅमिली इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट टाइम. तुम्हाला मी जेव्हा लुकला हा एअरपोर्ट आम्ही डिसाईड केला, माझी मुलगी तेव्हा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होती आणि हो तर वी यूज टू लिव्ह इन सिंगापूर दॅट टाइम. तर तेव्हा सांगितलं होतं की आम्ही जातोय, ती पण खुश होते, अरे मम्मी पप्पा ह्याला वगैरे चालले. शी वॉज नॉट मॅरिड दॅट टाइम. छान. जेव्हा जाण्याचे 2 दिवस ऐकले तेव्हा ते सगळं इंटरनेटवर वाचलं की लुकला एअरपोर्ट किती डेंजरस आहे. त्याला 20 डिग्रीचा स्लोप आहे, फक्त 500 मीटरचा रनवे आहे, 20 मीटर्स वाईड आहे आणि जर थोडंसं तरी चुकलं तर आयदर यू लँड इन द व्हॅली ऑर यू हिट द. त्यामुळे तो एरोप्लेन येतो तो असा होतो, तो हार्डली हे घेतो लगेच त्या हाईटला तो टेक ऑफ व्हायला लागतो, त्याशिवाय नाही तर शक्यच नाही. जेव्हा ती वाचली ती म्हणाली की मम्मी प्लीज स्टॉप इट, नका जाऊ तुम्ही. तेव्हा तिचा बॉयफ्रेंड हुज नाव हर हजबंड ते म्हणे की शरीर सोडून दे, म्हणजे त्या बेस्ट ऑफ इतकं एफर्ट घेतले, इतकी हे सगळे इन्व्हेस्टमेंट झाले फ्रॉम ऑल साईड ऑफ थिंग की लेट देम. त्यामुळे तो जेव्हा तुम्ही डिसिजन घेतला की 4500 मागे जायचं का नाही जायचं, तर त्यावेळेस दॅट वॉज ॲट द बॅक ऑफ माइंड की माझी मुलगी एकटी आहे, वी बोथ हजबंड अँड वाईफ आहे, तो डिसिजन. त्यामुळे मी इथे पूनम ताई शिंदेचं विशेष कौतुक करण्याची इथे खूप एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह की इट्स व्हेरी नेसेसरी की पूनम ताई शिंदे यांनी तुम्हाला परवानगी दिली आणि रिस्क घ्यायला तुम्हाला, त्यामुळे तुमच्यावरून पूनम ताई शिंदेचाही खूप आभार मानते छोटासा. आणि मी आपल्या अध्यक्षांना विनंती करते की आपल्या क्लबतर्फे एक छोटंसं प्लांट काही गरज नाही, आपली मीटिंग आजची मीटिंग आपली संपली आहे असं मी जाहीर करतो. जेवणाचा आस्वाद घ्या. छान वाटलं बरं, मस्त.